डीमॅट अकाउंट ओपन करताना कोणती काळजी घ्यायची, तर आज ह्याविषयी आपण थोडी माहिती घेणार आहोत. कारण बहुतेक जण म्हणतील सर या विषयावरती काय माहिती घ्यायची, आम्हाला काय म्हणजे काय सांगता तुम्ही, डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं, कुठं ओपन करायचं, ते तर आम्ही कुठेही ऑनलाईन करतो. पण आपल्याला ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे का आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करताना कोणती काळजी घ्यायची. मग आपल्याला जर समजा डीमॅट अकाउंट ओपन करतोय आपण, तर आपला कष्टाचा पैसा असतो, कष्टाचा पैसा आपण त्यामध्ये टाकतो आणि मग त्यामधून आपल्याला किती रिटर्न भेटतात वगैरे ती गोष्ट नंतरची वेगळी. पण आपला पैसा सेफ असला पाहिजे, आपलं हे पहिलं परम कर्तव्य असतं. आणि म्हणून आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करताना पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे का जो आपला ब्रोकर कोणी असेल तो ब्रोकर आपला कसा असला पाहिजे, ब्रोकर आपला चांगला असला पाहिजे, म्हणजे आपला त्याच्यावरती ट्रस्ट असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे आणि तोही ब्रोकर आपला विश्वासू असला पाहिजे. आणि मग आणखी त्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न असा येतोय का आपण कुठल्याही ब्रोकरकडे जर आपण अकाउंट ओपन केलं तर आपल्याला जे काही नेहमी खर्च येतात ते खर्च आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला काय खर्च येतात, आपल्याला ब्रोकरेज जातं आणि त्यानंतर जेवढे सरकारी चार्जेस असतात, जीएसटी असते, स्टॅम्प ड्युटी असते, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असतोय आणि त्याच्यानंतर जे आपले डीमॅट डेबिट चार्जेस असतात ते सगळे चार्जेस असतात आणि ते जवळजवळ सगळ्याकडे सेम असतात, फक्त डीमॅट डेबिट चार्जेस आणि त्याच्यानंतर ब्रोकरेज. तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या ब्रोकरकडं आपल्याला वेगवेगळे असतात. आता हे डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट ही दोन प्रकार आहेत, पण आपण त्यालाच काय म्हणतो, आपण डीमॅटच म्हणतो. कारण आपल्याला डीमॅट अकाउंटमध्ये आपल्याला डीमॅट भेटतं. आता डीमॅट म्हणजे काय असतं का ज्या अकाउंटला आपण घेतलेले शेअर्स असतात ते ठेवले जातात आणि नंतर ते ठेवल्यानंतर ते अकाउंट कोण बघतंय, ते अकाउंट आपलं बघतं सीडी असेल, तो ब्रोकर बघत नाही. आपलं ब्रोकरकडे ट्रेडिंग अकाउंट असते आणि आपलं डीमॅट अकाउंट आपलं एकतर CDSL कडे असतंय किंवा आपलं NSDL कडे असतंय. ब्रोकरकडे आपलं फक्त आपलं ट्रेडिंग अकाउंट असते, पण तो ब्रोकर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट बरोबर डीमॅटही खोलून देतो, दोन्ही अकाउंट लिंक करतो आणि म्हणजेच मग आपण त्याला म्हणतो डीमॅट अकाउंट. तर आता ह्या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर साधारणतः दोन प्रकारचे ब्रोकर असतात आणि त्यातला पहिला ब्रोकर आहे डिस्काउंट ब्रोकर आणि आपण जर बघितलं असेल हे बाकीचे आपले काय म्हणूया आपण त्याला आपण ट्रॅडिशनल ब्रोकर म्हणूया. तर असे हे दोन प्रकारचे ब्रोकर असतात. आता हे जे ट्रॅडिशनल ब्रोकर असतात म्हणजे काय असतं, त्यांच्याकडं टर्नओव्हरवरती त्यांचे ब्रोकर ठरतं. तर म्हणजे तुमचा समजा ₹1,00,000 टर्नओव्हर असला तर काही ठिकाणी तुम्हाला काय असतं ब्रोकरेज, तुम्हाला 0.50 पैसे म्हणजे तुम्हाला 0.50 असं तुम्हाला ब्रोकरेज असतं. म्हणजे काय असते, ₹1,00,000 तुम्हाला खरेदी करायला ₹50 जर विचार केला तर ₹100 50 पैसे म्हणजे ₹1,00,000 ₹500 ब्रोकरेज खरेदी करायला, विकायला ₹500, त्याच्यावरती 18% GST. तर म्हणजे तुमचं ब्रोकरेज होतं ₹1,000, त्यावरती तुमचा जो जातो जवळजवळ तुमचा GST ₹180 जातो. तर हे असे चार्जेस त्या ठिकाणी तुमचे वाढत जातात आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, फुल सर्व्हिस ब्रोकर म्हणतो किंवा त्याला आपण ट्रॅडिशनल ब्रोकर म्हणतो. तर हे फुल सर्व्हिस ब्रोकर जर आपण त्या ठिकाणी अकाउंट ओपन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी ब्रोकरेज भरपूर द्यावं लागतं. आणि हे जे डिस्काउंट ब्रोकर असतात, या डिस्काउंट ब्रोकरमध्ये काय असतं, तुमचं जे ब्रोकरेज ठरलेलं असतं. आता बरेचसे डिस्काउंट ब्रोकर जे आहेत ना ते तुम्हाला डिलिव्हरी ट्रेडिंग हे तुम्हाला फ्री असतं. म्हणजे जर तुम्ही एखादा स्टॉक्स आज घेतला आणि उद्या विकला तर तुम्हाला ब्रोकरेज नाही. आजच्याच घेतला आणि विकला तर मग जर बघितलं तर मॅक्झिमम तुम्हाला ₹20 ब्रोकरेज असतंय. तर मग आपण जे काय अकाउंट आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो ते डीमॅट अकाउंट आपण ओपन करताना पहिल्यांदा आपण हे असे ब्रोकर बघायला पाहिजे का डिस्काउंट ब्रोकर. काही आता आपण बघितलं असेल का फुल सर्व्हिस ब्रोकर सुद्धा तुम्हाला हे डिस्काउंट ब्रोकरची सर्व्हिस देतात. मग त्यामध्ये तुमचा आहे IIFL आहे तुमचा, त्यानंतर ICICI डायरेक्ट सुद्धा आता तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी ₹20 ब्रोकरेज घेतोय. आता हे तुम्हाला आपला HDFC बँकेने सुद्धा आता तुम्हाला इक्विटी पर डिलिव्हरी ट्रेडिंग असेल, इंट्राडे असेल, ₹20 ब्रोकरेज केलेला आहे. तर आता आपण बघतोय का जेवढे बरेचसे फुल सर्व्हिस ब्रोकर आहे, मोतीलाल ओसवालने सुद्धा जर समजा जे काही रेट आहेत ते कमी केलेले आहेत. त्यानंतर एंजल ब्रोकरिंगने सुद्धा आपण बघितले का बऱ्याच वर्षापासून त्यांच्यावाले ₹20 त्यांच्यावाली पर म्हणजे का प्रत्येक एका म्हणजे काही एका ऑर्डरचं जे ब्रोकरेज असतं ते फक्त त्यांनी ₹20 केलेलं आहे. आणि म्हणजेच आता आपण बघतोय का बरेचसे फुल सर्व्हिस ब्रोकर सुद्धा आपल्याला ह्या कॉम्पिटिटर आता झालेले आहेत डिस्काउंट ब्रोकरचे. आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे का ब्रोकरेज किती आहे. आपल्याला कमी ब्रोकरेज असलं पाहिजे किंवा आपल्याला डिस्काउंट ब्रोकर असलं पाहिजे. पण झिरो ब्रोकरेजच्या नादामध्ये आपण आणखी पुढची गोष्ट काय करायची ते मी सांगतो.
ओके, ठीक आहे, आपला झाला ब्रोकरेजचा पॉईंट इथं सॉल्व्ह झाला. आपला ब्रोकर चांगला असला पाहिजे, ब्रोकर विश्वासू असला पाहिजे, ब्रोकरेज कमी असलं पाहिजे. पण का ज्या ब्रोकरकडे आपण अकाउंट ओपन करतोय किंवा त्याच्याकडे डीमॅट अकाउंट ओपन करतोय त्याची टेक्नॉलॉजी चांगली असली पाहिजे, त्याचं ॲप चाललं पाहिजे. नाही तर काय होतंय, आपल्याला काही काही ॲप असे असतात का तुम्हाला ब्रोकरेज नसते, ब्रोकरेज फार कमी असते, पण त्यांचे ॲप चालत नाही. मार्केटमध्ये मार्केट डाऊन झाले तर तुम्हाला खरेदी करता येत नाही, मार्केट वाढलं तर विकता येत नाही. तर ही अशी अवस्था होते. किंवा मग कायम त्यांच्यामध्ये ग्लिचेस येत असतात, लॉग इन सारखं सारखं करावं लागतंय. तर हे असे आपल्याला नको. आपल्याला टेक्नॉलॉजीमध्ये चांगले ब्रोकर, म्हणजे का जो ब्रोकर आहे आणि त्यांनी टेक्नॉलॉजी चांगली डेव्हलप केलेली आहे, तर आपल्याला हे असे ब्रोकर पाहिजेत. म्हणजेच काय आहे, आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला ब्रोकर विश्वासू पाहिजे, ब्रोकरेज पण कमी पाहिजे आणि त्याही बरोबर आपल्याला टेक्नॉलॉजी सुद्धा त्यांनी चांगली दिली पाहिजे. तर ह्या अशा प्रकारचे जर ब्रोकर आपण जर समजा शोधले तर आपल्याला त्या ठिकाणी काय होतंय, त्या ठिकाणी आपल्याला चांगल्यापैकी मग आपले काय होते, आपले पैसे वाचू शकतायत. आणि आणखीन सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट याच्यात राहिला आहे, ठीक आहे, नुसते पैसे वाचून करता काय, सर्व्हिस पण भेटली पाहिजे ना, कस्टमर सर्व्हिस भेटली पाहिजे. आता कधी कधी काय होते, समजा तुमचं ॲपच बंद पडलं, वेबसाईटला पण प्रॉब्लेम आला, फोन कुठं करायचा. म्हणून आपल्याला त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे का कस्टमर सर्व्हिस तुम्हाला भेटली पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही फोन कुठं करणार. काय काय ब्रोकरकडे फक्त मेल असतोय, म्हणजे तुम्ही मेल करायचा, तो बघणार कधीतरी, समजा तासाभराने 2 तासाने बघणार, मग तुम्हाला रिप्लाय देणार. तर मग हे असेही पण ब्रोकर नको. आपल्याला असं फोन लावला, ठीक आहे, तुमचा 1 मिनिटात 2 मिनिटात त्यांनी फोन उचलला पाहिजे, तुमचा प्रॉब्लेम काय आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. म्हणजेच इथे तुम्हाला कस्टमर सर्व्हिस सुद्धा भेटली पाहिजे. तर आपल्याला ही सगळ्यात जी काय आपण म्हणूया ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कस्टमर सर्व्हिस भेटली पाहिजे. आणि त्यानंतर आणखी सगळ्यात महत्त्वाचं आहे का काही काही ब्रोकर हे छुपे चार्जेस लावतात. आणि म्हणजे ते आपल्याला काय करते, आपल्याला सांगतात अकाउंट ओपन करताना आमचं असं आहे, आमचं तसं कुठले चार्जेस नाही, हे नाही, ते नाही, ते नाही. आणि पण मग नंतर हे का म्हणजे कशाचे 10 रुपये याचे लावले, 5 रुपये त्याचे लावले, तर हे असे चार्जेस लावले जातात. मग ते कशाचे लावले जातात ते सुद्धा आपण विचारलं पाहिजे. आणि म्हणजे आपल्याला सगळे पारदर्शी व्यवहार असलेला ब्रोकर पाहिजे. तर आपण ह्या काही गोष्टी आहेत, ह्या आपल्या बेसिक गोष्टी आहेत. तर ह्या बेसिक गोष्टी आपल्याला सगळ्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आणि जर ह्या बेसिक गोष्टी जर आपल्याला चांगल्या भेटल्या तर आपण त्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन करायचं. आणि म्हणजेच आपण कुठल्याही ब्रोकरकडे अकाउंट ओपन करताना पहिल्यांदा त्या ब्रोकरची आपण पहिल्यांदा त्याचे जे काय आपण गुगल प्लेला जातो, त्या गुगल प्ले स्टोअरच्या वेळेस आपण ज्यावेळेस त्याच्यावर ॲप इन्स्टॉल करतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी बरेचसे रिव्ह्यू बघायला भेटतात, ते जरा वाचा. जर त्या ठिकाणी चांगले रिव्ह्यू असले, सगळ्यांचे चांगले असले, 70-80% जर समजा रिव्ह्यू चांगले असले तर मग तुम्हाला त्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन करायला काही हरकत नाही. पण जर समजा ते खराब रिव्ह्यू असले तर मग आपण त्या ठिकाणी जरा थोडं सावध राहायला पाहिजे आणि मग आपण दुसरा ब्रोकर शोधला पाहिजे. आणि तेव्हा बघा ह्या सगळ्या विषयामध्ये मी तुम्हाला सांगितलंय का जर एखाद्या ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे तर काय काळजी घेतली पाहिजे. हे साधे प्रश्न आहेत, हे एकदम आपल्याला सिंपल प्रश्न आहेत. पण आपल्याला मग कधी कधी आपण काय करतो, कुणीतरी एखादा सांगतो, रेफर करतो आणि कुणाच्या याच्या लिंकनुसार आपण अकाउंट ओपन करतो, तर त्या ठिकाणी काय असते त्याला सुद्धा ब्रोकर काही कमिशन देत असतो. आणि म्हणून आपण ज्यावेळेस एखाद्या लिंकनुसार अकाउंट ओपन करतो तर ठीक आहे, लिंकनुसार अकाउंट ओपन करायला काय हरकत नाही, पण मग आपल्याला त्याचे ब्रोकरेज चार्जेस आपण एकदा त्या ठिकाणी चेक करून घ्या. म्हणजे जर आपण समजा एखाद्याच्या रेफरल लिंकवरून जर अकाउंट ओपन केलं तर या गोष्टी आपण पहिल्यांदा चेक करा. आणि म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि आणखी सगळ्यात महत्त्वाचं काय, त्या ब्रोकरचा क्लायंट बेस सुद्धा चांगला पाहिजे. आता म्हणजे कोणाचे 5,000 ह्या 3 क्लायंट असतील, 10,000 क्लायंट असतील तर अशा ब्रोकरकडे अकाउंट ओपन करू नका. कमीत कमी लाखाच्या वरती त्याचे क्लायंट असले पाहिजे. लाखाच्या वरती जर त्याचे क्लायंट असले तरीही तुम्ही त्या ठिकाणी अकाउंट ओपन करू शकता. आणि तेव्हा आता ही मी सगळी माहिती तुम्हाला दिली, जनरल माहिती आहे, पण कधी कधी आपल्या डोक्यात राहत नाही, आपल्या लक्षात राहत नाही, म्हणून ती देणं खूप गरजेचं होतं. आणि तेव्हा ही जर आपल्याला माहिती चांगली वाटली असेल, आपल्याला जर हा समजा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या छोट्या लाईक करायचं, शेअर करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही.